महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न मराठी माणसाला पडलाय। हा प्रश्न झी 24 तासनं थेट देवेंद्र फडणवीसांना विचारला। देवेंद्र फडणवीसांनी यावर लवकरच असं एका शब्दात उत्तर दिलेलं आहे। फडणवीसांच्या लवकरच या एका शब्दाच्या उत्तरामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत। पाहूयात। कधी आणि कोण समजेल? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे। शपथविधी 5 डिसेंबरला होणार हे निश्चित झालं असलं तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाहीये। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या लक्षात आलंय, पण कोणीही जाहीर काहीच बोलायला तयार नाहीये। सोमवारी किंवा मंगळवारी विधिमंडळ गटनेता निवड होईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय। दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कुठेही आमच्या पक्षामध्ये टाचणीभरही वाद नसतो, हे पहिले विसरून जा। केंद्रीय नेतृत्व आमचं इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं मजबूत आहे की आमच्या पक्षामध्ये कुठेही कुणालाही त्या ठिकाणी वेगळं मत मांडायचा बिलकुल अधिकार नाही। केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल, आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल, माननीय मोदीजी, अमितभाई, आमचे नड्डाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे आहे हे जे काही निर्णय करेल तो एका सेकंदात मान्य होतो। त्यामुळे त्याची काळजी करू नका। आमच्या पक्षात काही 19-20 आहे ना आमच्या पक्षात काही गडबड आहे, हे बातम्याच्या फक्त सूत्राच्या बातम्या। झी 24 तासनं देवेंद्र फडणवीसांना गाठून त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। देवेंद्र फडणवीसांनी लवकरच असं एका शब्दात उत्तर दिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगत होतं। सर 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 फक्त एकच प्रश्न, एकच, फक्त कधी कधी आणि कोण, तेवढंच फक्त, बाकी काही नाही सर। कधी आणि कोण समजेल? 5 तारखेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे लोकांच्या मनात आहे। मुंबईतली राजकीय नेत्यांची गर्दी देखील सगळं काही सांगतीये। आता फक्त अधिकृत घोषणेचा अवकाश बाकी राहिलाय। हे सगळं समजण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत। राजकारणात एका शब्दाला खूप महत्व आहे। फडणवीसांचा लवकरच समजेल हा शब्द खूप काही सांगून जाणार आहे। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।